बदला. ज्यावेळीस या कलियुग रूपमध्ये या कलियुग मध्ये वस्तरूपी पृथ्वी अवतार घेऊन गेली ब्रह्मापाशी. वस्तरूपी पृथ्वी ब्रह्मकडे जाये, नेत्री वय तू सांगत असे. पृथ्वी ब्रह्मकडे जाऊन सांगत आहे की देवा, बुडविला धर्म अधर्म झाला सार, सोसवेन भार आता मी भार सोसवत नाही. पाप फार झालेला आहे. त्या पापात मी माझं लय कष्ट होला. याप्रमाणे पृथ्वी मनाची बर्म्याकडे जाऊन सांगल्यावर तिथं सगळे देव एकत्र होऊन शंकरापाशी गेले. आधी मूळ शंकराशिवाय सगळे काय होम पासून तयार झालेला शंकर आहे. कट्टीवर ते नाभिस्थान जे तुम्ही ब्रह्म झाला, मग बर्म्याला उत्पन्न केला, मग 14 भुवन रचिला. असं या प्रकारे या शंकराच्या होमापासून निघलेले देव सर्व एकत्र होऊन शन्या या पापाच्या खंड त्या टाइम लय दैत्य माजलेले होते. जरसंध्या कंस असे मोठे मोठे दैत्य माजल्यावर या भूमीला रहेनस झाला. पण कोण्या टाइम कोण्या रूपाने गेली. वस्तस्वरूपी पृथ्वी ब्रह्मपसे जाये, नेत्री वय तोय सांगतसे. डोळ्यातून आसू काढून सांगताय ब्रह्मरूपी पृथ्वी चालली. कोणाच्या रूपाने गेली? बाळाच्या रूपाने. आता आपण म्हणता की लहान लेकरू देवासारखा. कशाला म्हणता? शास्त्र जे सांगते ते आपल्याला थोडं थोडं राहायचं. बाळाच्या रूपाने गेली, मोठ्या रूपात गेली नाही ती ना. बाळाच्या रूपाने जाऊन बर्म्याला सांगते की देवा, आज फार दैत्य माजलेले आहे. म्हणून सांगल्यावर देवाना विचार करते, वसुदेव देता देवकी बहीण. वसुदेव देवकी कोणाची बहीण आहे? याची कंसाची बहीण आहे. वसुदेव देता देवकी बहीण, लग्नामध्ये विघ्न आले ऐका. देवकीला वसुदेवाची कंसाची बहीण देवकीला दिला. मोठा आनंदाने बहिणीचा रथ घेतला यानं हातात घोडे लावून. कोण? कंसानं.